महाराष्ट्र राज्याचे कातकरी आदिवासी समाजाचे संस्थापक श्री छगन दिवे यांनी आज अंबरनाथ शहरात येऊन कार्यकारिणी निवड करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये अंबरनाथ शहराचे यांची निवड करण्यात आली. यावेळेस संस्थापक यांनी महाराष्ट्र राज्यावर आपली खंत व्यक्त केली आहे. देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली तरी कातकरी समाज हा स्वतंत्र झाला आहे. कार्यकारी निवडणुकीच्या वेळेस ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री सुनील वाघे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे असंख्य समाजातील कातकरी व आदिवासी समाज उपस्थित होते. आज इथे अंबरनाथ तालुक्यामध्ये आलेलो आहे. आदिवासी कातकरी संघटनेचे संस्थापक, महाराष्ट्राचे संस्थापक. तर आज इथं अंबरनाथ तालुक्यामध्ये येऊन अंबरनाथ तालुका कमिटी निवडण्यात आलेली आहे. तर अंबरनाथ तालुका अध्यक्ष संतोष गजानन मुकणे यांना अंबरनाथ तालुका अध्यक्षपद घोषित करतोय. साईनाथ गुरुनाथ मुकणे यांना अंबरनाथ तालुका सचिवपद घोषित करतोय. संतोष अनंता जाधव, सतीश अनंता जाधव यांना कार्याध्यक्षपद अंबरनाथ तालुक्याचा घोषित केलेलं आहे. या संघटने आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या धोरणे. तसेच ठाणा जिल्हा सचिव सुनील वाघे इथं उपस्थित आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाने अंबरनाथ तालुका कमिटी निवडण्यात आलेली आहे. जे पुढचे काही विषय बोलतील ते ठाणा जिल्हा सचिवच बोलतील. आता तर संघटनेच्या धोरणे आमचा जो विकास, आदिवासी कातकरी समाजाचा जो विकास थांबलाय, ह्या विकास सर्व जमाती म्हणजे सर्व लोक आणि सर्व जाती सुधारणुका झालेल्या आहेत आणि या झालेल्या आहेत सुधारणुका झालेले आहेत. पण देश स्वतंत्र होऊन तरी पण आमचा कातकरी समाज हा या झालेला नाही, स्वतंत्र झालेला नाही. त्याच्या संदर्भात म्हणजे बोलण्याचं माझं तात्पर्य का शासन सांगतोय का कातकरी आदिवासी समाजाला एवढ्या योजना येतात तेवढ्या योजना, पण आमच्या कातकरी समाजापर्यंत अजूनपर्यंत योजनाच नाही. आणि योजना जर आल्या असत्या तर आमच्या कातकरी समाजाची अशी हे परिस्थिती अशी राहिली असती का? एवढंच माझं बोलण्याचं तात्पर्य आहे. आदिवासी बांधवांच्या कोणत्या समस्या आता जाणवतात? आता तर घरकुलांचे समस्या आहेत भरपूर. आता इथे मी आता एवढ्यातच जस्ट मीटिंगमध्ये विषय झालाय. नगरपालिकेत एवढे प्रकल्प अधिकारी त्यांना 2-2 पत्र देऊन तरी पण नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा त्यांना रिपोर्ट दिलेला नाही ह्या संदर्भात. आणि दुसरे का आदिवासी समाजाला राहण्यासाठी काही त्यांना खूप घरांची परिस्थिती आहे गंभीर. याच्या संदर्भात मी तर सांगतो का त्यांना लवकरात लवकर अंबरनाथ तालुक्यामध्ये घरकुल मंजूर करण्यात यावा. अजून एक माझा हे विषय का ज्यांच्या आदिवासी जे प्लॉट वन हक्काचा हे आहे त्यांच्यावर पूर म्हणजे विषय म्हणजे पूर्णपणे गंभीर झालेला आहे. तर जे आदिवासींची प्लॉट असून तरी पण त्यांना फॉरेस्ट अधिकारी त्रास देतात. हे त्रास दबाव कारण तर कसं माहिती का पूर्ण महाराष्ट्रामध्येच आम्ही आदिवासी समाजाचे मेन पहिले आम्ही हे मूल हक्क आहे आमचा महाराष्ट्र म्हणजे राज्यावरच. तरी पण आम्हाला ह्या आमच्या समाजाची अशी तडफड झाली का आम्हालाच राहायला जागा नाही. आम्हीच ह्या देशाचे मालक आणि आम्हालाच आज हर एक ठिकाणी राहायला जागा नाही. आणि आमचा समाज अजून पण एवढी म्हणजे परिस्थितीमध्ये कवीड भटीवर जाऊन एवढी गंभीर परिस्थिती का खूपच